आणि असं ऐकले की काटेदार वांग असतं तर ते टेस्टी असतं जरा खायला पण. खूप मोठी मोठी वांगे आलेत बघा. आणि इथे बघतं कोथिंबीर पण आहे बघा. हे असे तुम्ही कापले ना मित्रांनो बघा परत उगून येते बरं का. नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सर्वजण? ठीक आहात ना मित्रांनो? होप सर्वजण ठीक असताल. तर मित्रांनो आज शनिवार सुट्टीचा दिवस होता. म्हटलं काय करावं, तर आज म्हटलं असं डोक्यात आलं की आपण म्हणजे मी घरी बघा टेरेसवर आहे ना असं छोटंसं वांग्याचं झाडं, कोथिंबीर वगैरे, कांद्याची पात वगैरे लावलेली आहे. तर म्हटलं ती तुम्हाला दाखवा मी कशी लावली. तर आज असंच आपला व्लॉग असला छोटासा, घरी मी काय वरती टेरेसवर कसं काय केलेलं आहे. असं काय आज तर काय बाहेर फिरायला गेलो कुठं, टाईम नाही भेटला म्हणून. तर चला मग तुम्हाला दाखवतो काय काय मी लावले वरती कुंड्यांमध्ये. मित्रांनो बघा हे कुंडे आहेत असे इथे मी लावले आहेत हे वांग्याचे झाडं बघा. आणि वांगी पण किती मोठे मोठे आहेत बघा, किती मोठे हे. इथे पण बघा दिसत असेल तुम्हाला, खूप मोठी मोठी वांगे आलेत बघा. आणि इथे बघा पलीकडे आमची बॉबी. थांबा कुठे गेली दिसते का ती, अशी दाखवतो तुम्हाला. बोबा इकडे बघ, तिला पण असं काहीतरी मध्ये बघा. इकडे पण बघा वांगी किती आहेत. आणि आज याची भाजी करावं असा प्लॅन आहे बघा. भारी आले का नाही वांगी मोठी मोठी. हे असं मला आवडतं काहीतरी लावायला. अजून बघा इकडे कोथिंबीर पण आहे. कोथिंबीर छोटीशी आलेली. हे मिरच्याचे रोप आहे बघा. इथं मिरच्या काढून टाकल्यात सगळ्या. आणि हे वांग्याचे अजून दाखवतो तुम्हाला. हे बघा इकडे ना कोथिंबीर लावलेली आणि कांद्याची पात बघा हे अशी लावलेली. हे पण कांद्याची पात काढलेली मित्रांनो. हे फक्त कापायची आणि परत उगून येते बघा. हे बघा बॉबी आली आमच्या इथे बघा. तिला एक कॅमेरा त्याला एक आवडतं. आणि कोथिंबीर पण आहे बघा. हे असे तुम्ही कापले ना मित्रांनो बघा परत उगून येते बरं का. म्हणजे पाहिजे तेवढी म्हणजे अनलिमिटेड येते. म्हणजे बऱ्याच वेळा बघा इथे कापलेली आहे परत उगून आली. म्हणजे किती काढते येत जाते बघा. इकडे पण बघा ही कापलेली आहे आणि भरपूर परत उगवून येते पाहिजे तेवढी. म्हणजे आठवड्यातनं 2-3 आठवड्यातनं भाजी भेटतेच आम्हाला कांद्याची पातीची. हे बघा बॉबी वाज घेते. तर अशा प्रकारे मी थोडीशी अजून एक तुम्हाला दाखवतो थांबा. हे बघा मित्रांनो इथे पण लावलेली मी कोथिंबीर भरपूर. पात आणि कोथिंबीर एकसाथच लावलेली बघा. काय गरजच नाही कुठं जायची बाहेर, सगळं इथेच भेटते आपल्याला. तुम्हाला बघा आसपासचा परिसर पण दाखवतो मित्रांनो. बघा आता हे वांगे एवढे मोठे झाले तर म्हणलं काढावं संध्याकाळी भाजी करायला सांगतो बाईकला. मसाला वांगे त्याचं रेसिपी जर दाखवायचं मी तर दाखवतो तुम्हाला. पहिले वांगे ते तोडून घेतो मी. एक तोडतो मस्तपैकी. हे बघा दिसते का, एक तोडलं. हे का मित्रांनो हे तोडलं. आणि हे सगळ्यात मोठं आहे हे तोडतो मी. मला दिसलं का. अजून हे पण तोडू ना रे. हे तोडू ना. हा बघा अजून एक निघाला. अजून कोणची तोडे ह्या साईडला पण बघा असं. वांगे बघा किती मोठी भेटलेत बघा. काटे डेंजर आहे बरं का याला. हे बघा 4 वांगे मोठी भेटली. ह्याची मस्त भाजी पण होईल. थांबा तुम्हाला एक काटे दाखवतो बघा. कसलं काटेदार वांग आहे. आणि असं ऐकले की काटेदार वांग असतं तर ते टेस्टी असतं जरा खायला पण बघा. हा थांबा असं दाखवतो जरा बघा. भारी आहेत ना काटेदार वांगे निघले मस्तपैकी. आता ह्याची संध्याकाळी भाजी सांगतो बनवाय बायकोला बघा. मित्रांनो बघा किती काटे आहेत. तर आपण हे चाकूने काढून घेणार आहे. काढ बरं कसं काढते तुला. हो तसं ते शिजून जातात ना. हो कोण कोण काढतं कोण कोण नाही काढत. चांगलं आहे काढलेलं. हा काढलेलंच बरं बाबा. लेट धारदार आहे व तो असं इथं खाताना. म्हणजे त्याची पद्धत.
दाखव मित्रांनो, काय चिरून घ्यायचे. चिरून यासाठी घ्यायचं की आतमध्ये काय खिडकं बिडकं काय का बघायला. बघा असे आपण सगळे चिरून घेतलेले आहेत. धुवायचा. आता धुवून घ्यायचं. घेतो बघा मित्रांनो, असं धुवून घ्यायचं तुला मस्तपैकी. काय त्याच्यावर किटाणू बिटाणू असेल ना ते सगळे निघून जातील मस्तपैकी. असं बुसकून त्यांना आंघोळ घालायची म्हणजे बुळूक बुळूक चांगलं. बघा तेल टाकायचं मस्त आणि परतून घ्यायचे वांगे म्हणजे छान त्याला टेस्टी. त्याच्यात काय टाकायचं का परतताना? मीठ टाकायचं. हा मित्रांनो, मीठ पण टाकणार आहे आपण. मित्रांनो बघा, हे असं आमचं किचन आहे बघा, छोटंसं बघा. साधं सुद्धा आपलं असं काय हायफाय नाही आहे काय. बघा मित्रांनो, आता तेल झाले गरम. आता एक एक करून सोडा. ओ माय गॉड, पडले आहेत ना. धुतलं जाईल. मीठ टाकायचं ते मला सोडायला परतून द्या. मित्रांनो, थोडंसं परतून झालं की मग मीठ टाकायचं. हळद मिळत का? मी लगेच नाही टाकणार. मी direct- नाही टाकणार आहे का? आता मीठ ठेवतो. आता नाही टाकणार. भाजी करताना मी फक्त वापरून घेणार. अच्छा, हळद आता फक्त मग परतताना काय करायचं, मीठ टाकायचं. हा. मित्रांनो, आता फक्त मीठच टाकायचं. मस्त म्हणजे परतून घ्यायचे. हा मस्त टेस्टी लागतं परतलं केलं जरा. आणि हे आपले काय एकदम भारी आपली नॉर्मल भाजी आहे का नाही, गावाकडे जशी नॉर्मली बनते आहे ना. हो. प्रत्येकाची वेगळीच पद्धत. आपण काय मसाला बिसाला काढणार आहे का? नाही ना, मी काढणार आहे नॉर्मल नॉर्मल आपला साधा तुला. साधी जाऊ. आणि एकदम ताजी वांगी आहेत, एकदम भारी लागणार आहे. माझं आताच पाणी सुटलंय. हे परतला पाहिजे. मी जर ना हे पाणी टाकले थोडंसं, परत टाकले टाकल्यामध्ये थोडंसं थोडंसं द्यायचं म्हणजे शिजण्यासाठी ही प्रोसेस आहे ना. हो, थोडंसं मी वापरून देते. एक दोन फॅन चालू कर की. बघा मस्त परतणार आहेत वांगी. तर मित्रांनो, वांगे चांगले परतून झालेत. ते आता आपण साईडला काढून घेऊ. बघा मस्तपैकी परतलेत. शिजलेत डायरेक्ट. हा मस्त शिजलेत. कच्चे पण नाही चांगले लागत जास्त. मित्रांनो बघा, हे आता कांदा टोमॅटोची पेस्ट बनवणार आहे. प्युरी बनवणार आहे आपण. प्युरी बनवणार आहे मिक्सरमध्ये. मित्रांनो बघा, ही टोमॅटो आणि कांदा पेस्ट त्याच्यात जिरे वगैरे टाकलेले. आता आम्ही वांग्याचा मसाला बनवणार आहे ना. बघा तेल बिल टाकलं मस्त पाहिजे. एकदम मस्त स्पायसी करणार आहे आपण. हो. का नॉर्मल स्पायसी करणार आहे. पहिले काय टाकणार आहे आता? तेल टाकून. अच्छा, थोडं तेल तापणार आहे मित्रांनो. थांबू आपण थोडं. चल हा मित्रांनो, आता लसूण टाकणार आहे. मस्त पैकी परतून घेऊ त्याला आपण. आता काय टाकायचं? आता कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाला आहे मित्रांनो. माझा ठसका उठणार आहे असं वाटतं आहे ना. कोथिंबीर टाकली. हे आपल्याशी एकदम साधीच आहे मित्रांनो. काय असतं? आता हळद टाकते. हा हळद. वा दिसायला तर भारी वाटते एकदम मस्त. मसाला चांगला परतून घ्यायचा म्हणजे कसं जरा थोडंसं परतलं की टेस्ट चांगली येते त्या मसाल्याला मित्रांनो. हा शेंगदाण्याचा कूट एक मित्रांनो, त्याने पण भाजी जरा चांगली ती घट्ट बनवते आहे का नाही. जास्त नाही टाकायचं ना. मापात टाकायचं. आता तिथे शेंगदाण्याची टेस्ट येते. आता काय पेस्ट केलेली. मित्रांनो पेस्ट टाकलेली. टोमॅटो कांदा आणि जिरे त्याच्यात त्या पेस्ट मध्ये.
मित्रांनो रेसिपी यासाठी बनवते कारण आपली घरचीच वांगी मस्त वेगळी म्हणलं जरा खायला पण मजा येईल आणि तुम्हाला पण पाहायला मिळेल. थोडासा मेहनत केली तर मित्रांनो बघा आपल्या स्वतःला उगवलेलं खायला मिळतं त्याचा काही वेगळाच आनंद असतो. मीठ पण टाकलं. मीठ टाकलं ना थोडंसं अजून टाकायचं ना नंतर चेक करू आपण काय काय. मस्त पैकी परतून घ्यायचं आहे का नाही म्हणजे टेस्टी. थोडंसं तेल टाकू म्हणजे त्यात तर्री वगैरे येईल मस्त आहे का नाही. पण ते मसाला परतून घे ना चांगला. मला शिंक येणार मित्र मला थोडी जरी नाकाच आहे का नाही शिंक आहे त्यामुळे मी काय जास्त स्वयंपाक बनवू शकत नाही त्यामुळे बायकोला सांगितलं मला. वाव किती भारी दिसते मसाला बघा मित्रांनो कसं झालं एकदम टेस्टी झणकेदार असतंय असं मिळविळीत खायला आम्हाला नाही आवडत. एकदम असं झणकेदारच असते तरी कोल्हापुरी. थोडी वांगे टाकायची. अच्छा वांगे टाकले का आता वा वा मस्त. मस्तपैकी हलवून घ्यायची म्हणजे एक जीव झाली की मसाला जाईल त्या वांग्यामध्ये मस्त. थोडंसं पाणी पण टाकणार आपण. आता किती वेळ ठेवायचं असं 5 मिनिटं. 5 मिनिटात रेडी होतं खायला. ओके मित्रांनो बघा आता थोडेसे झाले प्रोसेस फक्त एकदा ते मिक्स झालं ना वांग्यात मसाला गेला की मग खायला खाऊ शकतो. मित्रांनो बघा कसला भारी कलर दिसतोय आणि मला तर राहवत नाही इतकं भारी दिसतंय. बघा दिसाय किती भारी वाटते वांग आपल्या घरचेच वांगे ते मस्त झाले का. मीठ बघा आता टेस्ट करून टाकायचं असं. ठीक आहे ठीक आहे मित्रांनो बघा अशा प्रकारे भाकरी आहे. ही तर शेपूची भाजी आहे आणि ही आपले जे वांग आहे जे आपल्या घरी टेरेसवर वरून आणलेली आहेत ही आपली घरचीच वांगे आहेत हे आपले. तर चला तुम्हाला आता मी टेस्ट करून दाखवतो बघा. मित्रांनो आता टेस्ट करू द्या. वांग्याची भाजी टेस्ट करून दाखवतो बघा. या मित्रांनो तुम्ही पण जेवायला या आणि मी आता खाऊन दाखवतो मला. एक नंबर मित्रांनो एकदम झणझणीत आणि झक्कस झालेली आहे बरं का. खरं सांगतोय जशी दिसायला भारी ना तशीच टेस्ट पण भारी आहे वांग्याची भाजी खरंच. तर मित्रांनो आता वांग्याची भाजी खाली आता शेपूची पण भाजी ती रेसिपी तुम्हाला कशी बनवून ती नाही दाखवली पण ती पण खातो मी आता तुम्हाला त्याचे पण सांगतो कसं झालं काय. मिरची बरं का नाहीतर वांदे होते. चांगली जशी मला शेपूची भाजी आवडत ते पण चांगली लागते कारण ताजं एकदम ताजं मित्रांनो कधी पण चांगलंच लागतं. तर चालते मी जेवून घेतो तुम्ही जेवून घ्या मित्रांनो. आणि हा आपला असं सहज बनवला होता ब्लॉग. तर जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि चालते मग भेटू नक्कीच नवीन ब्लॉगमध्ये. आणि जर तुम्हाला असे व्लॉग अजून माझे बघायचे असतील घरातले काय मी करत असतो म्हणजे वरती काय काय उगवले अजून त्याची भाजी कांद्याची पात्याची भाजी अशी वेगवेगळ्या भाज्या काय बनवायच्या जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा तर तेही मी बनवून नेक्स्ट टाइम पुढच्या वेळेस. तर चालतंय मग पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो.